हॅलो चेक. चला, एक महत्त्वपूर्ण मॅच अर्थातच क्वालिफायर होण्याच्या दृष्टिकोनातून या दोन्ही संघाकरता एक महत्त्वाची मॅच असेल. एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर टीम 3 एंजल्स या संघानं पहिला सामना गमावला, दुसरा सामन्यामध्ये ते विजयी झाले. इकडे जर तुम्ही पाहिलं अर्थातच टीम अनबिटेबल वॉरियर्स संघानं पहिला सामना विजयी झाले, दुसरा सामना त्यांनी गमावला आहे. म्हणजे या दोन्ही टीम्सनं आपला एक सामना गमावलाय तर एका सामन्यामध्ये त्यांनी विजय संपादन केलाय. म्हणजे क्वालिफाय होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकरिता एक महत्त्वाची मॅच असणार आहे. म्हणजे डू ऑर डायची ही स्थिती, करो या मरोची स्थिती असणार आहे दोन्ही संघाकरिता. मात्र या संघामध्ये मागच्या मॅचमध्ये करण जांभरेनं अफलातून फलंदाजी केली, अगदी 40 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. म्हणजे या मॅचमध्ये जर पुन्हा एकदा करण जांभरेची बॅट तळपली ना तर विवेक नाडकर करता एक मोठं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. पहा, विवेकही त्या ताकदीचा खेळाडू आहे. करण जांभरेची विकेट्स या मॅचमध्ये बरंचसं इम्पॅक्ट टाकणारा असणार आहे आणि त्याची विकेट्स काढण्याकरता निश्चितपणानं त्या ठिकाणी एक रणनीती ही आखली गेली असेल. विवेक नाडकर ज्या पद्धतीनं या संघाची कमान त्यांनी सांभाळली आहे. खरं तर SV फायटर्स हा त्याचा संघ, ज्या संघाचं नेतृत्व केले ते म्हणजे नवख्या यश शिंदेनं, ज्यांनी सलग 2 मॅचेस जिंकलेत आपल्या जोरावरती आणि आपल्या टॅलेंटची त्यांनी या रेपोली प्रीमियर लीगमध्ये एक जणू काही चुणूक दाखवली आहे. पण इकडे विवेक नाडकर आणि करण जांभरे दोघेही चांगले मित्र आज मात्र एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. पहा, डू ऑर डायची मॅच, करो या मरो की स्थिती आहे. इथं या दोन्हीही संघांना आपली ताकद दाखवावी लागेल, ताकदपणाला लावावी लागेल. या मॅचमध्ये जर अर्थातच या स्पर्धेतलं अस्तित्व या दोन्ही संघांना टिकून ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये राहायचं असेल रेपोली प्रीमियर लीग 5व्या पर्वात, तरी मॅच महत्वाची. पहिला बॉल विवेकचा, पहिला बॉल यावेळेस स्क्वेअर कट केलाय, बॉल चाललाय थर्ड मॅन कडे, गाठेल का सीमारेषा? गाठली आहे, पहिल्या बॉलवर चौकार आलाय. आगाज 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 चांगला आहे, पण अंजाम काय असणार या मॅचचा? जशी सुरुवात तशी शेवट असेल का? शेवटही गोड करावं लागेल तुम्हाला, फक्त सुरुवात चांगली करून चालायची नाही आहे. ही मॅच फार महत्त्वाची असणार आहे. पुढील बॉल ओव्हर द विकेट्स, गोलंदाजी, कोलात टाकलेला बॉल सरळ बॅटेडने केलाय. बॉल बॅक टू द बॉलर, ट्रॅव्हल होत असताना वा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मिड ऑन रिझनमध्ये बहुधा हरेश पवार असावे. एक सिंगल आली आहे, सिंगलनं स्कोर कार्ड पुढे जाईल ना तो 5 या आकड्यावरती. शक्य तितक्या लवकर ब्रेक टू मिळवण्याचा प्रयत्न विवेक करणार आणि त्याचा तो प्रयत्न राहणार आहे. कारण इथं जर एखादी पार्टनरशिप बिल्टअप झाली ना तर करण जांभरे रन मशीन आहे आणि ज्या पद्धतीनं मागच्या मॅचमध्ये करणनं फॅटिंग केली आहे ना, आउटस्टँडिंग. म्हणजे पहा ना मित्रांनो, अगदी जो खेळाडू संपूर्ण सीझन फ्लॉप आहे पण या मॅचमध्ये काय बॅटिंग केली आहे. या लीग स्टेजमध्ये अफलातून बॅटिंग साकारली आहे. रेपोली प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये पुन्हा त्यानं कमबॅक केलाय. एक सिंगल आली आहे, सिंगलनं 6 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. जिथं 3 बॉल अद्याप फेकलेत विवेक नाडकरनं. एक सामना दोन्ही संघानं जिंकलाय, एक सामना दोन्ही संघानं गमावलाय. महत्वाची मॅच दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. उचली घेणारा बॉल, वा अकू टप्प्याचा, टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला, अडवा बॅटनं त्याला पुल करायचं होतं. डॉट बॉलची सांगता इथं पाहायला मिळते आहे. चौथा बॉल डॉट बॉल राहिलाय. 6 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलेला आपण पाहतोय. चुरशीचा, अत्यंत चुरशीचा असा सामना असणार आहे. या मॅचमध्ये अतिशय रंगत आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण थीमच आहे रंग क्रिकेटचा. यावेळेस देखील बॉल लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल असताना जिकडे दुसरीची मांग केली होती मात्र थांबवले, रोखले, स्वतःवरती नियंत्रण, कंट्रोल आणले. एक सिंगल आली आहे 5व्या बॉलवरती, जिथं 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. वाटलं होतं कुठेतरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बहुधा बऱ्याचशा धावा
विवेक खर्च करेल, पण तदनंतर जो कंट्रोल आणलाय ना त्यांनी गोलंदाजीवरती, फक्त दिल्यात त्या 7 धावा. अप्रतिम अशी गोलंदाजी. या ठिकाणी मोहिते सरांचं आगमन झाले, त्यांचं देखील खूप सारं स्वागत. विनंती असेल सर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय महाले सर आणि त्याचबरोबर गोरेगाव सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. रेपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून तोरमळ सर तिन्ही मान्यवरांचा आपण विशेषतः या स्पर्धेच्या माध्यमातून रेपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे सन्मान करत आहोत. कॅमेरामॅनला विनंती असेल जरा कॅमेरा मूव्ह करायचा आहे आमच्या स्टेजकडे. जाऊया मॅचकडे, जिथे पहिल्या षटकाच्या अंती बनल्यात त्या 9 धावा. 9 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील, जिथं करण आणि संतोष चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला चांगल्या दर्जाची फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. एक महत्वाची बाब म्हणजे टीम 3 एंजल्स या संघाकरिता सलामीचे दोन्ही बॅटर्स अगदी तळ ठोकून तंबू ठोकून या खेळपट्टीवरती आहेत. मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 9 बनल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2 फुलरलँड डिलिव्हरी ऑफलातून बॉल ज्यावरती करायचा होता प्रहार, बिस केलाय. एक सिंगल या दरम्यानच्या काळावधीत सिंगल 10 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील, जिथं 10 आल्यात. करणही खामोश आहे. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आलाय, पण अद्याप मोठी इनिंग त्यांनी साकारलेली नाहीये. धाव फलकावरती 10 धावा जमा झाल्यात. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम अनबिटेबल वॉरियर्स संघ. एक महत्वाची मॅच जिथे डू ऑर डाय अशी परिस्थिती आहे. खुला टाकलेला बॉल खोदून काढलाय लॉंग ऑफ रिजन मधून. फरार होईल का? धडपड आहे धाबा वाचवण्याची. चांगले एफर्ट्स लावलेत पहा. जिथं 2 वाचवल्यात, 2 ऍड होतील धावफलकावरती, बनल्या जातील 12 विदाउट लॉस. महत्वाच्या मॅच मध्ये, या डू ऑर डाय मध्ये, या संकटाच्या घडीमध्ये पहा, संकटात प्रत्येक वेळी देवाला तू वाचव असं म्हणायचं नसतं, आपणही लढायचं असतं आणि लढता लढता घडायचं असतं. पुढील बॉल यावेळेस भरकटलेला ऑफस्टिकच्या वरूनचा बॉल आहे, व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव येईल अवांतर. 13 धावा पाहायला मिळत आहेत. चांगलं रोखलंय. इथेही फटका हवेमध्ये आहे. वॅकेंट एरियामध्ये बॉल लँड होत असताना जिथं बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून प्रोटेक्शन चेंडू पर्यंत येईल. पुन्हा एक सिंगल. वा. करण संतोष दोन्हीही फलंदाज, दोन्हीही बॅटर्स खेळपट्टीवरती असताना देखील टीम अनबिटेबल वॉरियर्स संघाच्या गोलंदाजांनी जी नियंत्रित गोलंदाजी केली आहे ना, त्याचं श्रेय या गोलंदाजांना जातंय. कारण अद्याप बनल्यात फक्त 14 धावा. 14 ऑन अ स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. जमेची बाब म्हणजे दोन्हीही फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती आहेत, पण इकडे धावा येणं गरजेचं आहे या महत्त्वाच्या क्षणी. ही क्रुशियल मॅच असणार आहे दोन्ही टीम्स करता, जिथं क्वालिफाय होण्याच्या दृष्टिकोनातून ताकद झोकली आहे. यावेळेस बॉल चाललाय, डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, मात्र इकडे लॉंग ऑफचं प्रोटेक्शन, जिथं यश आले, ऑफलातून कॅच पकडलाय. पहा सेकंड विकेट चालली आहे आणि ती देखील दुसऱ्या षटकामध्ये 4थ्या बॉलवरती. महत्वाचा खेळाडू अर्थातच माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळेल करण जांभरे. ज्या बॅटर्सनं मागच्या मॅचमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता, त्याला मात्र आकाशनं माघारी धाडलेलं. 14 या आकड्यावरती पहिल्या विकेटचं पतन झालंय. अद्याप 2 बॉल अजूनही शिल्लक असणार आहेत. प्रवीण साळुंके नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन ॲट बॅट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतील. पुढील बॉल
आकाश, आकाशाला अगदी गवसणी घालणारी कामगिरी मैदानाच्या आत. फुलर लेन डिलिव्हरी, ज्यावरती चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, गॅप मध्ये ढकललाय, पंच केलाय, बॉल चाललाय, वन बाउन्स सीमा पार, चौकार. चा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थातच आकाशचा व्हाईट बॉल आहे, बरकटलेला बॉल आहे, स्ट्रीच होऊन फटका खेळायचा होता, अगदी फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेर टाकलेला बॉल होता. एक अवांतर धाव पाहायला मिळतीये, जिथं 19 धावा या स्कोर कार्ड वरती जमा झाल्या आहेत. अद्याप जर विचार केला तर 7 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पहिला पूर्वार्ध, जिथं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. पुढील बॉल, याही वेळेस भरकटलेला बॉल आहे, पा दिशा खराब आहे, गती आहे, चेंडूला कट करण्याची शैली या गोलंदाजाकडे आहे, पण इथं दिशा तुम्हाला योग्य पकडावी लागेल, अन्यथा हीच दिशा जर योग्य पकडली नाही ना तर तुमच्या टीमची दुर्दशा व्हायला वेळ लागणार नाहीये. 20 धावा स्कोर कार्ड वरती. पुढील बॉल, हा शेवटचा बॉल असणार आहे, शेवटचा बॉल, अलाइड डॉट बॉल. वा, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10ची सरासरी पाहायला मिळते, जिथं 10च्या सरासरीनं बनल्यात 20 धावा. चला, स्लॉगवरचं शेवटचं षटक असेल, एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्वालिफाय होण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघाकरता हा सामना तितकाच इम्पॉर्टंट असणार आहे, जिथं विवेक नाडकरचं नेतृत्व, त्याचं कौशल्य अगदी पणाला लागलंय. एका बाजूला करण जांभरे, अर्थातच ज्यांनी या मॅचमध्ये जर विचार केला तर एक चौकार फक्त ठोकलाय. मागच्या मॅचमध्ये त्यांनी अफलातून फलंदाजी केली होती, त्यालाही माघारी धाडलेलं आहे. धावगतीवरती अंकुश लावलाय. 10च्या सरासरीनं जर याही षटकामध्ये धावा जमवल्या, बनवल्या तर फक्त 30 धावा बनू शकतात आणि इझिली येणाऱ्या अगदी सेकंड इनिंगमध्ये म्हणजे उत्तरार्धाच्या खेळामध्ये टीम अनबिटेबल फायटर्स त्या सहजरित्या चेस करू शकतात. म्हणजे इथे एक चांगली अटॅकिंग क्रिकेट इथून पुढे प्रवीण साळुंखे आणि संतोष चव्हाण या जोडीला करावी लागणार आहे. या गोलंदाजावरती अर्थातच यश हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यशवरती आक्रमण चढवले जातील का, हल्ले चढवले जातील का येणाऱ्या स्लॉग ओव्हरमध्ये. पहिला बॉल, ओव्हर द विकेट्स गोलंदाजी करत असताना वॉर्म अप. चला, स्पीडअप करा. सामना क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. 15 सामने कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. आक्रमण मात्र त्या ठिकाणी ला काय झेल टिपलाय. संतोष चव्हाण, सलामीचे दोन्ही बॅटर्स आता मात्र मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये विश्रांती घेताना पाहायला मिळतील. धावफलकाचा विचार केलात ना तर 20 या आकड्यावरती धावफलक मात्र जैसे ते आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात राहिली आहे स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. पहिल्या बॉल वरतीच यशनं आपला इंगा दाखवलाय. इथं एक खोला टाकलेला बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल एका बॅटर्सला, करावी लागेल, जावं लागेल. आल्या घरी माघारी. चांगला कानमंत्र दिला. मेरिट वरती अगदी गोलंदाजी केली आहे आणि ज्या पद्धतीने ज्या अँगलनं प्रत्येक गोलंदाजाने गोलंदाजी केली ना, वा अफलातून. ओ, यावेळेस लॉफ्ट करायचं होतं, बॅटवरती तितकासा बॉल आला नाही. लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना जिथं विवेक पाहायला मिळाले, एक सिंगल. पहा, बॅटच्या बॉटमला बॉल लागल्यानंतर त्या ठिकाणी थोडंसं इलेव्हेशन ही बॉलनं गाठलं होतं, पण तद्वत मात्र एक सिंगल आली आहे.
प्रवीण साळुंखे, ज्यांच्याकडे ताकद आहे, ज्यांच्याकडे टायमिंग आहे, पण सध्याच्या घडीला ते नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. त्यांना स्ट्राईकवरती यावं लागेल. 3 बॉल अद्याप झालेत, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 21 धावा, 21 हा शुभ आकडा आहे, मात्र या 21 या आकड्याला अजून मोठ्या आकड्यामध्ये परावर्तित करावं लागेल या दोन्ही बॅटर्सना. उर्वरित 3 बॉलमध्ये पुढील बॉल यावेळेस भरकटलेला ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल आहे, व्हाईट बॉल असणार आहे. एक एक्स्ट्रा अवांतर धाव या दरम्यानच्या कालावधीत 22 बनल्या जातील. 22 ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी. ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती करणनं, पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला होता. अगदी 50+ धावसंख्या स्कोर कार्डवरती येईल असंच वाटत होतं, पण तिन्ही गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे टीम करता. कार्पेटच्या साह्यानं बॉल मिड विकेट रिजनमध्ये ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल आली आहे. सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाते 23 या आकड्यावरती. जिथं 4 बॉल फेकले गेलेत, अद्याप अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावरती आहे. 23 धावा स्कोर कार्डवरती. निश्चितपणानं प्रवीण साळुंखे या बॉलवरती आक्रमण करणार. सबमरीन डिलिव्हरी आहे, वा, ऑड बॉल, ऑड डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू फेकलाय पा. डाऊन राहिला, अगदी जमिनीला समांतर फेकलेला बॉल, ज्यावरती वार गेलाय फुका. शेवटचा बॉल असेल या स्लॉग ओव्हरचा, अर्थातच गोलंदाज यशचा. 22 धावा, 23 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल या इनिंगचा. अप्रतिम, अप्रतिम, काय रोखलंय टीम अनबेटेबल वॉरियर्स संघानं. अर्थातच 23 धावा बनवल्याना त्या फक्त 3 एंजल्स या टीमनं 24ची गरज असेल येणाऱ्या 18 बॉलमध्ये टीम अनबेटेबल वॉरियर्स संघाला. या मॅचचा उत्तरार्ध जाणून घेऊया आणि ऐकूयात आणखीन एक सुमधुर आवाज. सर, आपलं नाव? SV फायटर्स, LP फायटर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण कृपया टॉस करून घ्यायचं आहे. टीम SV फायटर्स आणि टीम LP फायटर्स. धन्यवाद. रेपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा मान मिळाला. अर्थात ग्रामस्थांनी अगदी मनापासून आमंत्रण केलं होतं आणि त्या आमंत्रणाला दाद देण्यासाठीच आम्ही तिन्ही शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिलोय. एक चांगल्या खेळाचा आनंद आम्हालाही घेता येतोय. मुळात होळी निमित्ताने सगळे ग्रामस्थातली अगदी अर्थात मुंबईमध्ये असणारी सर्व रेपोली मधली मुलं, सगळे तरुण वर्ग या ठिकाणी येऊन खेळतोय. सगळे एकत्र आहेत, याचा फार मोठा आनंद आहे. एक खेळाचा आनंद म्हणून आपण याच्याकडे बघताय. आणि आजचा हा दिवस अगदी धुळीवंदनाचा, महाराष्ट्रभर होळी साजरी होत असताना, अगदी देशभर होळी साजरी होत असताना आपणही खेळाच्या माध्यमातून या होळीच्या दुसऱ्या दिवसाचा अर्थात धुळीवंदनाचा आनंद घेत आहे. पण आपली धुळवळी खऱ्या अर्थाने चौकार आणि षटकारची, त्याचबरोबर अगदी विकेटची आहे. आणि आताची जी मॅच बघितली याच्यात तर फारसं मोठं आव्हान दिसत नाही, परंतु तेवढीच ताकद निश्चित अपोजिट संघाच्या बॉलरकडे असेल. किंबहुना बॉलिंग पिच आहे की काय असं वाटायला लागलंय. या ठिकाणी तशा माफक धावा 3 ओव्हरमध्ये 23 धावा अर्थात 24 जिंकण्यासाठी 8चा ॲव्हरेज फारसा ॲव्हरेज मोठं नाहीये, परंतु निश्चितच वाऱ्याची दिशा बघता ह्या दोन्ही कॅच थोड्याशा वाऱ्याने बाउंड्रीच्या बाहेर जाणाऱ्या थांबवल्यात की काय असंच वाटायला लागलं. आणि बघता बघता हवेत असणारा बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात आरामात विसावलेला. अर्थात त्यांचं एफर्ट्स त्यासाठी आहेतच. निश्चित बॉलचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी छान कॅच घेतल्यात. दोन्ही कॅच बघताना मोठा आनंद निर्माण झाला. या ठिकाणी संपूर्ण रेपोलीकर या ठिकाणी एकत्र खेळतात. वेगवेगळ्या टीममध्ये पहिले ओपनर्स, पहिले बॉलर्स, अतिशय गुणवान खेळाडू आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून निश्चितच गोरेगाव माणगावच्या परिसराला नवनवीन खेळाडू या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळतात. मुळात मात्र हे फक्त गावापुरतच न राहता एक व्यावसायिक म्हणून आपण त्याच्याकडे बघायला पाहिजेत. आणि म्हणूनच निलेश पेनकर सारखा एखादा खेळाडू जसा तयार होईल तसा एखादा खेळाडू आपल्या गावातून जर तयार झाला तर ते खूप आपल्या सर्वांचं अहोभाग्य ठरेल. अर्थात अशा या आपण भरवलेल्या लीग मधून काहीतरी मिळाल्याचा आनंद निर्माण होईल. निलेश पेनकर स्वतःचं व्यावसायिक क्रिकेट छान खेळतोय. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून तो आज रायगड जिल्ह्यामध्ये जसं नाव कमवतोय तसंच आपल्या रेपोलीतून कोणीतरी तयार व्हावं
हीच एक अपेक्षा निश्चित आयोजकांपुढे असेलच आणि त्याचबरोबर आनंदही आहे या दिवसाचा. संपूर्ण दिवस उन्हातभर उन्हात खेळताय आपण. मला वाटतं मॅच सुरू होते. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये हा पहिला ओव्हरचा पहिला बॉल बॅट्समनसाठी, लेफ्ट हँड बॅट्समन. स्ट्राईकला खेळतोय यश, लेफ्ट हँड बॅट्समन, आणि नॉन स्ट्राईकला विवेक. फार मोठं आव्हान नाही, अगदी आरामात 4-5 बॉल अगदी डॉट गेले तरी फार मोठासा फरक पडेल असं वाटत नाही. आणि यशसाठीचा चांगला मोठा फायदा आहे त्याच्या लेग साईडला चांगला बॉल निश्चितच बाउंड्री रेषेच्या बाहेर जाण्याचा. आणि हा पहिला बॉल टाकलेला आहे, एक बॉल ऑफच्या दिशेने मारलेला आहे, तो लेफ्टी असल्या कारणे एक धाव तर घेतली आणि दुसऱ्या धावासाठीचा प्रयत्न. मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागले. फारशी गरज भासणार नाही चोरटी धाव घेण्याची निश्चितच. तरी सुद्धा पहिली मॅच बघता, पहिला हाफ बघता अटीतटीची मॅच निश्चित होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. कारण आपण आता क्वालिफायचे राऊंड खेळताय. अर्थात जे पुढे आलेले आहेत त्यांनी त्यांचे एफर्ट्स दाखवून, त्यांच्या प्रयत्नाने, त्यांच्या मेहनतीने, जिद्दीने ते पुढे आलेले आहेत. करण आपल्या ओव्हरचा दुसरा बॉल, किमान 15 ते 20 पावलांचा रनअप, त्या थोड्यात जोरदार बॉल टाकलाय आणि हा उत्कृष्ट असता मारलेला हवेमध्ये बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स आणि 4 धावा. तो प्रकार या बॅट्समॅनने अतिशय सुंदर असं दाखवलेला आहे. आणि पहिल्याच बॉलचं परीक्षण अगदी चौकाच्या रूपाने त्यांनी केलेलं आहे. बॉल बॅटचा अतिशय सुंदर असं बॅटच्या मध्ये लागून तो सीमारेषेवर. आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा मारलेला हा बॉल ऑफच्या वशाला आणि पंचांकडून देखील तो नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. याच ठिकाणी या बॉल मात्र एक बॉल झाले आणि 2 धावा आपण या ठिकाणी घेतल्यात. एक नो बॉलचा आणि एक धावून काढलेल्या अशा 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत त्या टीमसाठीच्या. एक चांगली फिल्डिंग केलेली, मात्र तोच बॉल नो असल्या कारणाने या ठिकाणी 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. स्कोर झालेले 7, 2 बॉल 7 धावा. अतिशय चांगला स्कोर म्हणावा लागेल या ठिकाणी. आणि हा पुन्हा एकदा हवेत असणारा हा सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग असा षटकार मारलेला आहे लेफ्ट हँड बॅट्समननी. मागाशीच म्हटलं त्याला वाऱ्याचा खूप मोठा फायदा. बॉल निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय तो बॉलर. एक 6 मारल्यानंतर थोडस मनात येते पुढचे बसते की काय अशी जी एक मनात कल्पना निर्माण होते. मात्र निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी झाले. कमबॅक केल्यासारखं म्हणायला काय हरकत नाही. आणि वाऱ्याची दिशा थोडीशी बॉलर्सला नक्कीच सतावेल. 2 नंबरचा बॉल, 3 नंबरचा बॉल तो अगदीच नो पडलेला आहे. त्याच्यामुळे बॉल टाकले आणि पुन्हा हा हुकच्या दिशेने मारलेला. एक धाव, चांगली अशी फिल्डिंग म्हणावी लागेल आणि 1 धाव प्राप्त झालेली आहे. स्कोर हलतंय 14. मॅच जवळजवळ मॅचवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, अपोजिट दबाव टाकण्याचा बॅट्समनने प्रयत्न केलेला आहे एक विकेट न गमावता. ओव्हरही अजून बाकी आहे आणि या ओव्हरमध्ये त्यांनी 14 धावा काढलेल्या आहेत. एक षटकार आणि एक चौकार असे हा ओव्हर मध्ये आपल्याला बघायला मिळेल. पुढचा बॉल बॅट्समन साठी आणि पुन्हा एकदा हवेत असणारा बॉल बघूया बॅट्समन. आणि हा बॉल झेल सुटलेला आहे. बॅट्समन अतिशय लकी म्हणावा लागेल. हातातले झेल सुटले, कदाचित वाऱ्यामुळे तो अगदीच लक्षात आला नसेल. आणि ओव्हरची समाप्ती झाली आहे. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. एकही विकेट न गमावता या ठिकाणी 15 धावा. साधारणतः 2 ओव्हरीतच मॅच संपेल की काय असा निश्चितच जमलेल्या प्रेक्षकांना प्रश्न पडला असावा. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही कमबॅक होऊ शकतं. त्याच्यामुळे 15 रन झाले म्हणून मॅच संपली असं होणार नाही. कदाचित नेक्स्ट बॉलर आपल्या बॉलिंगनी या ठिकाणी किमया करेल, जादू करेल आणि कदाचित मॅच पुन्हा एकदा आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करेल.
दोन्ही अतिशय चांगले बॅट्समन. या ठिकाणी बॉल पडले आणि हा हवेत असणारा बॉल बघू प्लेअर आहे का त्याच्या खाली, मात्र कोणी प्लेअरने एक धाव मात्र घेण्यात कोणी रोखू शकलेलं नाही आणि धाव संख्या झाली ती 16, बिनबाद 16. धाव फलक मात्र हलता ठेवण्यासाठी अतिशय चांगले प्रयत्न आहेत या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा बॉलरचा दुसरा बॉल आणि हा मारलेला हवेत असणारा बॉल आणि मात्र 4 रन धावण्या रोखण्यात कोणीही त्याला अडवू शकले नाहीत आणि 4 धावा अतिशय उत्कृष्ट बॅटिंग. आवेशानेच ग्राउंडवर उतरलेत. मगाशी कदाचित वाटलं होतं बॉलिंग पिच आहे, पण आता बघताना असं वाटतंय ना या धावा सहज आम्ही पार करू आणि त्याही दुसऱ्याच ओव्हरला होत आहेत की काय. मात्र हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे, सॉरी विकेट. मात्र बोलल्यानंतर थोडासा लगेचच बदल झाला की काय, या ठिकाणी विकेट मिळाले. बॅट्समन पॅव्हेलियन मध्ये परत आणि बॉल बरेच. याच ओव्हरमध्ये कदाचित मॅच समाप्त होईल. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे, तरी दबाव टाकण्याचा प्रयत्न करते समोरची फिल्डिंग टीम आणि हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे. एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. खरं तर बॅट्समन येऊन सेट होईपर्यंतचा हा चेंडू त्याच्यासाठी खरंच एक पहिला बॉल आहे, तो बघायलाच हवे. बॅटच्या कडेत येईलच असं नाही, बॅटच्या टप्प्यात येईलच असं नाही. आणि पुन्हा एकदा बॉल टाकलेला आणि हा पुन्हा एकदा अपील केलेला आहे. मात्र या अपीलला ही पंचांनी दाद दिल्याने हाही विकेट. थोडासा तर कमबॅक ठिकाणी पाहायला मिळते. डॉट बॉल विकेट, डॉट बॉल पुन्हा एकदा विकेट. एक चांगली कमबॅक झालेला आहे. मात्र हा पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा दिसला असता तर अजून रंगतदार मॅच आली असती. कदाचित 4 धावा अजूनही त्या मागात पडतात की काय आणि बॅट्समनने अगदी समजपूर्वक बॅटवर घेतला आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. गरज नाही मारण्याची, निश्चित ओळखले त्यांनी मॅच जिंकायचे, मला 3च धावा आवश्यक आहेत, तर चौकर आणि षटकारची गरज नाही. 6 बॉलमध्ये 3 धावा आणि हा पुन्हा हवेत असणाऱ्या बघूया बॉलरच्या हातात आहे का आणि मात्र तिथे निष्काळजीपणा थोडासा नडला असं काय म्हणायला हरकत नाही. मगाशी त्यांच्याकडून ती कॅच सुटलेली होती. हातातला बॉल काही क्षणातच तो मात्र त्याने ग्राउंडचा धाबा घेतला, हातात विसायला हवा होता आणि पुन्हा एकदा एकच धाव घेतली ना, एक धाव घेतली आणि धाव जिंकण्यासाठी 6 बॉल 2 धावा. कदाचित मगाशी कॅच झाले असते दोन्ही तर या ठिकाणी अजून दबाव आला असता समोरच्या टीमवर. मात्र थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा मात्र या टीमसाठी होतोय. शेवटचे 6 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. बॉल टाकलेला आहे आणि त्याच्या टप्प्यात मला वाटतं 1 धाव तर घेतलेली आहे. इक्वल झालेली या ठिकाणी जिंकण्यासाठी मला वाटतं शेवटच्या एका धावेची गरज आहे. झाली ना, इक्वल झाली ना, एका धावेची गरज आहे. 5 बॉल आणि 1 धाव निश्चितच आरामात हातात या ठिकाणी मॅच आलेली आहे. खरं तर पहिल्या 2 बॅट्समनचं कौतुक, त्यांनी मॅच पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी आणली आणि हा विजयी मारलेला फटका आहे आणि या ठिकाणी
टीम जिंकलेली आहे. अभिनंदन विजय टीमचं. आपण दाखल व्हायचं आहे. मैदान खाली करायचंय टीम. चला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल